लायसन ग्रुपचे खरं तर ते अध्यक्ष आहेत आणि गरिबांचे कैवारी म्हणून खरं तर त्यांना विशेष ओळख आहे। पण जिकडे त्यांची आवश्यकता असते नेहमी हाकेला धावणारे आणि गरजूंना ज्यांच्याकडून नेहमीच मदत असते असे आमचे महेश साहेब यांची उपस्थिती अतिथी मंचकावरती आपण पाहतोय। त्यांचं देखील आपण मोस्ट वेलकम करूया। गेम ऑन। पहिला चेंडू त्या ठिकाणी फेकण्यासाठी खरं तर गोलंदाज सज्ज झालाय सुजल म्हात्रे। ऑन स्ट्राइकला असेल सुनील पाटील, नॉन स्ट्राइकला असेल जय पाटील। 3, 2, 1 लेट्स प्ले। पहिला चेंडू क्रॅकिंग कव्हरचा फटका जरूर आपण पाहिला आणि पहिल्या चेंडूवर मात्र खरं तर झेल निसटला असं म्हणावं लागेल। लल्ला भास्कर यांचं या ठिकाणी शुभ आगमन होत असताना आपल्याला पाहायला मिळेल। अनिकेत 11 पेन कोलीवाडा चे कर्णधार, त्याचप्रमाणे पेन तालुका प्रीमियर लीगचे दमदार आयोजक लल्लाभाई वास्कर यांचं शुभ आगमन। विकेट हॅट्रिक साठी तब्बल 2000 रुपयाचं कॅश प्राइज असेल सुजित भाई म्हात्रे यांच्याकडून। दत्तगुरु वडाव टीम साठी हे पारितोषिक आहे। लायसन ग्रुपच्या सर्व सभासदांना आमची विनंती असेल आपण अतिथी मंचकावरती यावं। पहा आम्हाला मोबाईल सापडलाय, ओप्पोचा आहे, ओळख पटवायची आणि घेऊन जायचं आहे। चांगला चेंडू आहे, खोलवर टप्प्याचा चेंडू आपण पाहिला। कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू फील्ड केला गेला, रन्स मिळाली एक सिंगल। एका धावेच्या मदतीने धावसंख्या मात्र स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल 3। पाच झेल पकडणाऱ्या खेळाडूला 200 रुपयाचं कॅश प्राइज, अर्थातच दत्तगुरु वडाव टीम साठी हे पारितोषिक असेल। आमचे मुख्य आयोजक सुजित भाई म्हात्रे यांच्याकडून हे पारितोषिक दिलं जाईल। पाच दीव मधील प्रसाद म्हात्रे यांना तो मोबाईल सापडला आणि माणुसकीचं नातं काय असतं हे आज तुम्हा आम्हा सर्वांना पाहायला मिळालं। चांगला खरं तर चेंडू पाहायला मिळाला आणि खरं तर गुड्डू बद्दल देखील आम्ही म्हणूया, कारण की गुड्डूला देखील 2 तोल्याची चेन सापडली होती सोन्याची आणि माणुसकीच्या नात्याखातर खरं तर त्यांनी ती परत केली होती गुड्डूसाठी। एकदा जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो। हो क्या बात आहे, जबरदस्त गोलंदाजी। घरचं मैदान आणि या घरच्या मैदानावरती काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली। होम क्राउड, घरचे प्रेक्षक, होम पिच, घरची विकेट आणि होम ग्राउंड, घरचं हे मैदान आणि घरचं आयोजन असं देखील म्हणावं लागेल। पहिला षटक, तेज तर्रार गोलंदाजी सुजल म्हात्रे। बॉलिंग ट्रॅक वरती 5 चेंडूमध्ये रन्स खर्च केल्यात फक्त 3। शॉर्ट पे चेंडू आहे, फिरून खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय। क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, शक्तीने पकडलाय झेल आणि फलंदाज जय पाटीलचा संपलाय खेळ। आदरणीय भाई म्हात्रे यांच्याकडून या झेल साठी 200 रुपयाचं कॅश प्राइज आलंय। पहा मोबाईलचा पासवर्ड जो काही आहे आपण तो सांगायचा आणि मोबाईल घेऊन जायचा आहे। धक्का पहिला भवानी फायटर्स रावे संघाला, फलंदाज जय पाटील बाद झाला आणि तिसऱ्या क्रमांकावरती हार्ड हिटर संकट मोचक विशाल पाटील या खेळाडूला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। पहिलं षटक संपलं। सुजल म्हात्रे, माणुसकीचं नातं काय असतं या समाजामध्ये अद्याप माणुसकी आहे हे त्यांनी दाखवून दिलं। रस्त्यावरती पडलेला 1 रुपया कोणी सोडत नाही, तर खरं तर या खेळाडूला 2 तोल्याची चेन सापडली होती आणि कालश्री गावचे ते गृहस्थ होते, त्यांना ती त्यांनी परत देखील केली होती।
पहिल्या षटकामध्ये 3 रन्स, सोबतीला आलेली 1 विकेट. दत्तगुरू वडाव टीमचं कॉन्फिडन्स जरूर वाढवेल, परंतु येणाऱ्या षटकामध्ये रावेत संघाला आक्रमक फटकेबाजी करावी लागेल. पाटा विकेट भरपूर रोल केली गेले, गोलंदाजांचा कर्दन काल म्हणून या विकेटला ओळखलं जातं. अशा पाटा विकेटवरती रन्स येणं गरजेचं असेल. खरं तर आजच्या रात्रीमध्ये सर्वाधिक रन्स पाहायला मिळाल्या. जोहे टीमकडून 90 पेक्षा अधिक, खरं तर 90 रन्स एक्झॅक्टली 90 धावा स्कोर कार्डवरती आपण पाहिल्या. भवानी फायटर्स रावे चालू हंगाम ज्या टीमने गाजवला असा संघ मैदानाच्या आतमध्ये आज लढतोय. चांगला फटका आहे. क्रिकेटचं मादक सौंदर्य, फुटवर्कचा योग्य वापर, टायमिंग प्रॉपर, चेंडू करतोय हवाई सफर, स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू मात्र चाललाय प्रेक्षकांच्या भेटी सीमा पार, ठोकलाय षटकार. बंदुकीतून गोली निघावी ना तशा प्रकारचा फटका होता. क्रिकेटचं मादक सौंदर्य पाहायला मिळालं फलंदाज सुनील पाटीलच्या बॅटमधना. आणखीन एक, इट्स अ बॅक टू बॅक. 6-1-6, 6-2-12, बॅक टू बॅक हा दुसरा षटकार. यांच्याकडून गोलंदाज रोहनसाठी बॅक टू बॅक 2 विकेटसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज. खरं तर दोन्ही टीमचा जर का आपण विचार केला ना तर दोन्ही टीम्समध्ये एक प्रमुख खेळाडू नाही आहे. रौनकचं आपण नाव घेऊया जो दत्तगुरू वडाव टीमचा हिस्सा होता, आणि दीक्षितचं नाव आपण घेऊया, आणि निखिल देखील खरं तर रावे टीममध्ये नाही आहे. पहा आजच्या रात्रीमध्ये खेळाडूंसाठी आपण पारितोषिके पाहिली. नशीबवान प्रेक्षकासाठी देखील टेबल फॅन आणि सिलिंग फॅनचं पारितोषिक आहे. लवकरच नाव नोंदणी सुरू होईल. प्रेक्षकांमध्ये जो का झेल पकडेल कार्बन कमाल कॅच, अर्थातच प्रेक्षक कमाल कॅच, त्या लकी प्रेक्षकासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. पहा एक झेल पकडा आणि आजच्या रात्रीमध्ये 500 रुपये कमवा. चांगला चेंडू आहे, ते सरार, अतिरिक्त वेग, गुडलाईन स्पॉटवरती चेंडू पडला आणि वेगाने एसटी रक्षकाच्या ग्लोव्जमध्ये जाऊन थांबलाय. खरं तर दत्तगुरू वडाव टीम एका मोठ्या ट्रॉफीची वाट पाहतोय. बरेच वर्षांची तपश्चर्या. खरं तर या टीमबद्दल सांगायला गेलो तर भरपूर मेहनत, मग शक्ती असेल, समीर असेल, बबलू असेल, रौनक नाही आहे परंतु रोहन असेल, तदनंतर ज्ञानेश्वर म्हात्रे असेल, भरपूर चांगले खेळाडू खरं तर ह्या टीममध्ये आहेत. महेश म्हात्रे यांच्याकडून देखील प्रेक्षक कमाल कॅशसाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज असेल. फटका चांगला आहे, प्रेक्षक पकडेल का झेल? 700 रुपयाचं कॅश प्राइज त्या ठिकाणी गमावलंय. समोरला चेंडू आणि त्या चेंडूवरती प्रहार होत असताना आपला पाहायला मिळाला. अगदी तलवारीप्रमाणे बॅट फिरवली आणि चेंडू सीमा पार गेला. महेश म्हात्रे यांच्याकडून रोहन साठी खरं तर प्रत्येक विकेटसाठी 100 रुपये आणि शेवटची संधी असेल कदाचित. 23 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 23ला 1.5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. अर्थातच 1 षटक आणि 5 चेंडू, 11 चेंडूंचा खेळ संपला आणि 23 धावा स्कोर कार्डवरती आपण पाहतो. एका बाजूला आक्रमक फलंदाजी आणि त्या 23 रन्स एकट्या सुनील पाटीलच्या बॅटमधून आल्यात. शॉर्ट पिच चेंडू आहे, आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न, हनुमानजी नाईक सरांचा इशारा आला. हे षटक संपलंय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या मात्र स्कोर कार्डवरती पाहायला मिळतील 1-23.
जाऊया आपण सन्मान सोहळ्याकडे. थांबा. मंचकावर उपस्थित सन्माननीय लल्ला भास्कर, खरं तर भाईंचा आपण सन्मान घेतो. मी विनंती करेल सुजित म्हात्रे भाईंना मी विनंती करेल त्यांच्या शुभ हस्ते अनिकेत 11 पेन कोलीवाडाचे यशस्वी कर्णधार, त्याचप्रमाणे पेन तालुका प्रीमियर लीगचे दमदार आयोजक आमचे बंधुतुल्य मित्र आदरणीय लल्ला भास्कर यांचा हा सन्मान सोहळा अतिथी मंचकावरती संपन्न होईल. मी आमचे लाडके आयोजक सुजितभाई म्हात्रे आणि त्यांचे बंधू श्रेयश म्हात्रे बाळा यांना मी विनंती करेल आपण लल्ला भास्कर यांचा आपण सन्मान घ्यावा. मायेची उबदार शॉल, प्रेमाचं प्रतीक गुलाब पुष्प, या स्पर्धेची आठवण भेट सन्मान चिन्ह देऊन खरं तर या उत्कृष्ट खेळाडूचा हा सन्मान सोहळा अतिथी मंचकावरती होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. मॅचकडे जाऊया. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज असेल समीर. शॉर्ट पिच चेंडू आहे, क्षेत्ररक्षक आहे तिकडे. 1-2 थर्ड अटेम्प्टला चेंडू मात्र पकडलाय. विकेट डाऊन बबलूने पकडलाय झेल आणि फलंदाज विशाल पाटीलचा संपलाय खेळ. आमचा वैकुंठ दादा, खरं तर या स्पर्धेसाठी मोलाचं योगदान ज्यांचा आम्हास लाभलंय असे सन्माननीय वैकुंठदा पाटील यांचा आवाज तुम्ही ऐकलात. प्रसाद म्हात्रे यांना मोबाईल सापडला. आपण वरती यायचं, त्यांच्या शुभ हस्ते आपण मोबाईल घ्यायचा आहे. चला प्रसाद म्हात्रे आपण यावं, आपल्या शुभ हस्ते हे मोबाईल दिलं जाईल आणि ओके योग्य पासवर्ड आहे. चला आपण थँक्यू म्हणायचं आहे त्यांना, मला नाही प्रसाद दादांना आपण थँक्स म्हणा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल आदित्य पाटील. तिसऱ्या षटकातील हा दुसरा चेंडू असेल. यॉर्क केलं क्रिकेटमध्ये खरं तर ज्या चेंडूला ब्रह्मास्त्र म्हटलं जातं. खराब क्षेत्ररक्षण, फंबल पाहायला मिळालं. 1 नव्हे तर 2 आणि ते देखील दत्तगुरु वडाव संघाचे 2 स्टार खेळाडू रोहन आणि गुड्डू ने केली मिस्टेक. चेंडू गेला सीमा पार, चौकार. अमरापूर विभाग प्रीमियर लीग, जिते विभाग प्रीमियर लीग, तदनंतर बऱ्याचशा मोठ्या स्पर्धांसाठी ज्यांचं योगदान लाभलंय असे सन्माननीय वैकुंठदा पाटील यांचं संगीत तुम्ही ऐकताय. हा चेंडू खरं तर आपण पाहिला गुडले स्पॉटवरती पडला. तदनंतर किपरच्या ग्लोव्जमध्ये चेंडू जाऊन विसावलाय. निर्धाव चेंडू खरं तर पाहायला मिळाला. 2 षटक आणि 3 चेंडूंचा खेळ संपला. धावसंख्या स्कोर कार्डवरती जरूर आपण पाहतोय 27. 27 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. शॉर्ट पिच चेंडू होता, पूलचा फटका त्या ठिकाणी यशस्वी राहिला नाहीये. हा पंपूल करण्याचा प्रयत्न, गुडले स्पॉट वरतून चेंडू कधी बाउन्स होतोय तर कधी लो राहतोय. विकेट आपले रंग दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळेल. दत्तगुरु वडाव बरेच वर्ष मोठी स्पर्धा जिंकले नाहीयेत. सुवर्ण संधी मी तर म्हणेल, गोल्डन चान्स म्हणावं लागेल. परंतु भवानी फायटर्स टीम देखील कमी नाहीये. ते देखील या मॅच मध्ये जरूर कमबॅक करतील. आणि होय, संघर्ष करत असताना हा संघर्षमय षटकार या ठिकाणी जरूर पाहायला मिळाला.
यावेळेस हा चेंडू खरं तर जमिनीवरती पडला फलंदाज आणि तदनंतर खरं तर हा डॉट बॉल आला. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकानंतर बॅटिंग करत असताना टीम भवानी फायटर्स रावे संघाची धावसंख्या असेल 33. करंट रन रेट 11.00 याच गतीने जर का फलंदाजी सुरू राहिली तर 44 धावसंख्येपर्यंत पोहोचण्यात यश मात्र जरूर मिळेल भवानी फायटर्स रावे या संघाला. दत्तगुरु वडाव खरं तर ह्या संघाचा जर का आपण विचार केला तर ए पूलमध्ये या टीमला आपण भरपूर वेळा पाहिलं, परंतु ते प्रदर्शन त्यांचं निरंतर राहिलं नाहीये. त्यानंतर बी पूलमध्ये या टीमला आपण पाहतोय, परंतु एक रेकॉर्ड आहे, या टीमने कधी 1 लाख रुपयाची पारितोषिक जिंकली नाहीये आणि 50,000 रुपयाची पारितोषिक असणारी स्पर्धा देखील दत्तगुरु वडाव संघाने जिंकली नाहीये. ते अद्यापपर्यंत त्या दोन्ही मोठ्या स्पर्धांमध्ये चॅम्पियन राहिलेले नाही आहेत. तरी देखील हा संघ ए पूलमध्ये आणि बी पूलमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. वाशी विभाग क्रिकेट संघटनेतील दादा संघ म्हणून खरं तर या टीमला ओळखलं जातो आणि मानाची जी चॅम्पियन ट्रॉफी आहे ना ती देखील आय थिंक एकदाच 10 वर्षानंतर ती चॅम्पियन ट्रॉफी त्यांनी जिंकली होती. पहा हे रेकॉर्ड्स आहेत. मोठा संघ म्हणून ज्या टीमला आपण नेहमी म्हणतोय, परंतु त्या टीमच्या नावावरती असणारे रेकॉर्ड्स आज आम्ही सर्व प्रेक्षकांना सांगतोय. मॅचकडे जरूर आपण जाऊया. पहा छोट्या मोठ्या स्पर्धा भरपूर जिंकल्यात आणि ते आपण जरूर पाहिलं, इकडे डॉमिनेट केलंय, परंतु एक ही मोठी स्पर्धा. बॉलिंग ट्रॅकवरती ज्ञानेश्वर म्हात्रे, हो पहिल्या चेंडूवरती खणखणीत वाजवला, चेंडूला सरळ पाठवले प्रेक्षकांच्या भेटी सीमा पार. षटकार. षटकार आला आणि धावसंख्या पाहायला मिळाली 39. एकोणचाळीस धावा धावफलकावरती. तिकडे चेंडू हवेत आहे. सुजल म्हात्रे त्या ठिकाणी असेल, पकडलाय झेल आणि फलंदाज सुनील पाटीलचा संपलाय खेळ. झेलसाठी खरं तर 200 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. सुजित भाई म्हात्रे आमचे मुख्य आयोजक यांच्याकडून या झेलसाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज असेल. 4 षटकार खरं तर सुनीलच्या आपण इनिंगमध्ये पाहिलं. 11 चेंडू आणि 29 धावांची इनिंग मात्र आता संपले. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 5व्या क्रमांकावरती नितेश पाटील. नितेश पाटील द गेम चेंजर म्हणून खरं तर ज्याला ओळखलं जातोय. रावे प्रीमियर लीग मध्ये दमदार कामगिरी राहिलेला खेळाडू आणि मैदानात बंधूंची जोडी पाहायला मिळेल. बॅटची एज 38 सर्कलच्या आतमध्ये चेंडू थोडा फिरला आणि रन्स मिळाली 1 सिंगल. दत्तगुरु वडाव टीमला भरपूर सपोर्ट आहे. त्याही पेक्षा जर का म्हणायला गेलो तर रावेचे देखील भरपूर समर्थक आलेत. होम ग्राउंड आहे ते जरूर त्यांना त्याचा फायदा असेल. खरं तर चॅम्पियन ट्रॉफी इंडियन टीमने जिंकली पाकिस्तानमध्ये नव्हे तर दुबईत. खरं तर ती स्पर्धा आपण पाहिली आणि जेव्हा जेव्हा भारतीय संघ भारतात खेळतो तेव्हा भरपूर प्रेक्षक येतात. तशा प्रकारचं टेनिस बॉल क्रिकेट आहे. आपल्या गावात जर का स्पर्धा असेल तर गावातील संघाला पाहण्यासाठी भरपूर प्रेक्षक येत आहेत. इट्स अ वाईट बॉल. एक्स्ट्राजमध्ये वाढ होईल. रन्स मिळेल 1 सिंगल. धावसंख्या स्कोर कार्डवरती पाहायला मिळतील एकूण 41. 3 विकेट्स गमावलेत. 3 चेंडूंचा खेळ उर्वरित बाकी असेल. टॉस गमावल्यानंतर भवानी फायटर्स रावे हा संघ मात्र फलंदाजी करतोय. त्यांच्या विरोधात वाशी विभागातील एक बलाढ्य संघ दत्तगुरु वडाव. आणखीन एक स्क्वेअर चेंडू.
पण ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू ठेवायचा आहे. लाईन आणि लेंथ 3 स्टंपच्या मध्ये मत ठेवायची नाही. हा प्रयत्न सुरू आहे आणि त्या प्रयत्नात खरं तर यश येत नाही आहे. बॅक टू बॅक 2 स्क्वेअर चेंडू आलेत. कदाचित ज्ञानेश्वर म्हात्रे स्वतःलाच सांगत असतील की समोर चेंडू द्यायचा नाही आहे, ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू ठेवायचा आहे. एखादा वाईट एक्स्ट्रा गेला तरी हरकत नाही आहे, परंतु षटकार खायचा नाही आहे. शॉर्ट पिच, शॉर्ट पूलचा फटका. रोहित मॅन शर्माच्या स्टाईलमध्ये चेंडूला सरळ पाठवलाय बोरचे गावाच्या दिशेने. षटकार. शिवसाई मित्रमंडळ पेनचे अध्यक्ष सन्माननीय प्रतीक पाटील आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार थोड्या क्षणामध्ये त्यांची उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपण पाहणार आहोत. या संपूर्ण मित्र परिवाराचं देखील आपण प्रथमतः शब्द सुमनाने स्वागत करूया. गेम ऑन. बॅटची एज अँड टेकन. षटकार आल्यानंतर केलंय कमबॅक ज्ञानेश्वर म्हात्रेने आणि इकडे फलंदाज मात्र आदित्य पाटील. बॅक टू द पॅव्हलियन. या खरं तर झेलसाठी सुजित म्हात्रे भाईंकडून खरं तर 200 रुपयाचं कॅश प्राईज आलंय. अर्थातच एसटी रक्षक शक्तीसाठी हे पारितोषिक दिलं जाईल. लास्ट बॉल. पहिल्या सत्रातील शेवटचा चेंडू बाकी असेल. 48 धावा स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. 48 रन्स, 48 धावा धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळतात. सन्मानजनक धावसंख्या म्हणावी लागेल. फायटिंग स्कोर खरं तर ज्याला म्हटलं जाईल असा फायटिंग स्कोर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. लास्ट बॉल. आणखीन एक वाईड बॉल. या ओव्हरचा जर का आपण विचार केला तर स्कोरर मला सांगतील की 3 वाईड बॉल, 2 षटकार आणि 2 विकेट, सोबतीला आलेली 1 सिंगल रन्स देखील खरं तर आपण पाहिले. फटका तिकडे चांगला. 1 पेक्षा अधिक रन्स मिळतील का? सिंगल कंप्लीट. भवऱ्या खरं तर सरका चेंडू गोल गोल फिरला आणि तिकडे रन्स मिळाल्या 2 आणि पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी जरूर समाप्त होतोय. पहिल्या सत्रानंतर धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतील 51. टार्गेट त्या ठिकाणी सेट केलं गेलंय विजयासाठी. टीम दत्तगुरु वडाव संघाला आता करायचे आहेत 52 रन्स. आदरणीय प्रसाद म्हात्रे यांचा आपण सन्मान घेतोय. मी विनंती करेल श्रेयश म्हात्रे यांना त्यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान सोहळा संपन्न घेतोय. प्रसाद म्हात्रे खरं तर ज्यांना मोबाईल देखील सापडला होता आणि माणुसकीच्या खातीर खरं तर तो मोबाईल देखील आपण परत केलाय. पहा या स्पर्धेमध्ये पहिल्या दिवशी देखील मोबाईल सापडला होता, तो देखील आम्ही परत केलाय. थोड्या क्षणामध्ये शिवसाई मित्रमंडळाचे अध्यक्ष प्रतीक पाटील आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार या स्पर्धेमध्ये त्यांची उपस्थिती आपण होत असताना पाहायला मिळेल. मी आमच्या लाडक्या आयोजकांना विनंती करेल आपण मुख्य व्यासपीठावरती सर्वांनी यायचं आहे आणि विशेष करून सुदर्शन म्हात्रे आपण कुठे असाल तर मंचकाच्या दिशेने या.
पहा अतिथी मंचकावरती संपूर्ण लायसन ग्रुप या ठिकाणी उपस्थित आहे। मी आमच्या लाडक्या आयोजकांना विनंती करेल आपण या संपूर्ण ग्रुपचा एकत्रित सन्मान घेऊया। आपण मी महेश दादांना विनंती करेल साहेब आपण इकडे समोर यायचं आहे आणि संपूर्ण लायसन ग्रुप आपण सर्वांनी एकत्रित आपण या आमच्या छोट्याशा सन्मानाचा आपण स्वीकार करावा। लायसन ग्रुप म्हटलं ना की सर्वांच्या हाकेला धावणारा हा ग्रुप, अर्थातच आमचे विद्यमान अध्यक्ष महेश म्हात्रे, गोरगरिबांचे कैवारी म्हणून खरं तर ज्यांना आम्ही संबोधतोय लायसन ग्रुप या ठिकाणी आपण पाहतोय त्यांचा एकत्रित सन्मान सोहळा मंचकावरती संपन्न होईल। शिवसाई मित्रमंडल पेन चे विद्यमान अध्यक्ष प्रतीक पाटील आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार या स्पर्धेसाठी त्यांची उपस्थिती आपण पाहणार आहोत। खरं तर शिवसाई मित्रमंडल म्हटलं की दहीहंडीचा सोहळा आणि सर्वाधिक जर्सीज आपण जर का पाहिले असाल तर ह्याच मित्रमंडळाचे आणि त्याचे अध्यक्ष आमचे अगदी जवळचे मित्र आमचे बंधू प्रतीक पाटील आणि त्यांचा मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित राहणार आहे। त्यांचं या ठिकाणी आपण प्रथमतः शब्दसुमनाने स्वागत करूया। टार्गेट सेट केलं गेलंय अर्थातच 52 रन्स महेश म्हात्रे यांच्याकडून बबलूसाठी सलगच्या 3 षटकारांना तब्बल 3000 रुपयाचं कॅश प्राइज। क्या बात आहे। पहिल्या षटकासाठी गोलंदाज पाहायला मिळेल आदित्य पाटील, एका बाजूला प्रवीण म्हात्रे बबलू, दुसऱ्या बाजूला रोहन म्हात्रे। खरं तर हे प्रमुख जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल। दत्तगुरु वडाव आणि त्यांना फाईट करत असताना भवानी फायटर्स रावे बिग बॅटल मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय। तुफानी गर्दी प्रेक्षकांची खरं तर तोबा गर्दी मैदानाच्या अवतीभोवती आपल्याला पाहायला मिळत आहेत। लायसन ग्रुपचे खरं तर अध्यक्ष महेश म्हात्रे यांच्याकडून 3 षटकारांसाठी तब्बल 3000 रुपयाचं कॅश प्राइज असेल। जगनदादा यांच्याकडून देखील प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज। चला पहिल्या चेंडूवरती फटका हवेत फसला आणि पहिल्या चेंडूवरती गोल्डन डकचा शिकार प्रवीण म्हात्रे बॅक टू द पॅव्हलियन। चला आता रोहन म्हात्रेसाठी पारितोषिक आलंय। सलगच्या 3 षटकारांसाठी लायसन ग्रुपचे अध्यक्ष महेश म्हात्रे यांच्याकडून 3000, त्याचप्रमाणे ओम साई स्पोर्ट्स वडावचे ओनर योगेश म्हात्रे यांच्याकडून 2000 रुपयाचं कॅश प्राइज। क्या बात आहे।
आणि त्याचप्रमाणे भाई म्हात्रे यांच्याकडून देखील 2000 रुपयाचं कॅश प्राइज. या चेंडूवरती जर का षटकार आला तर जगनदादा यांच्याकडून 700 रुपयाचं कॅश प्राइज. चला चला रोहनसाठी ते पारितोषिक आहे. पहिल्या चेंडूवरती जर का षटकार आला तर आपण ते पारितोषिक देणार आहोत. परंतु कॅश प्राइज पेक्षा ही मॅच महत्वाची आहे मित्रांनो. सामना अतिशय महत्वाचा. चला स्पीडअप करा प्लीज. हनुमानजी नाईक आपण सामना डिले करताय. ऑफस्टिकच्या बाहेर रीच करायचं होतं, चेंडूपर्यंत पोहोचायचं होतं, परंतु भरपूर दूर चेंडू राहिला. इट्स अ वाईड बॉल. अवांतर धाव संख्येने खरं तर अकाउंट ओपन झालंय दत्तगुरु वडाव टीमचं. दत्तगुरु वडाव आणि रावे असं बॅटल आपण पाहतोय. ITI गोल्ड लोन ब्रँच पेन चे मनीष म्हात्रे यांच्याकडून या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्या. थँक्यू सो मच. ते देखील सामना पाहत आहेत, त्यांचं देखील आपण स्वागत करूया. शॉर्ट पिच, शॉर्ट ऑन पूलचा फटका, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, टक्कर, परंतु चेंडू मात्र पकडलाय. आणखीन एक धक्का. बिग विकेट डाऊन. शक्ती म्हात्रे बॅक टू द पॅव्हलियन. स्मशान शांतता. पारितोषिक आणखीन लावले जात आहेत, परंतु विकेट गमावलेत दत्तगुरु वडाव संघाने. रमेश म्हात्रे आमचे मुख्य आयोजक आहेत. खरं तर साहेबांकडून सलगच्या 3 षटकारांसाठी देखील 2000 रुपयाचं कॅश प्राइज. कदाचित प्रेक्षक म्हणत असेल की पहिला कधी येईल. सिंगल रन स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळेल. पहा आता मात्र थोडी सावध बॅटिंग करावी लागेल दत्तगुरु वडाव संघाला. प्रमुख 2 खेळाडू बाद झालेत. प्रवीण म्हात्रे आणि शक्ती म्हात्रे बाद झाल्यानंतर आता 4थ्या क्रमांकावरती समीर म्हात्रे. एका बाजूने समीरला आपण पाहतोय, दोन्ही डाव्या हाताचे फलंदाज. पण रोहन म्हात्रे अतिशय महत्त्वाचा खेळाडू राहील या मॅच मध्ये दत्तगुरु वडाव टीमसाठी. शॉर्ट पिच चेंडू होता. खरं तर 22 यार्डच्या खेळपट्टीवरती चेंडू थांबला आणि ह्या देखील चेंडूवरती कोणत्या प्रकारची रन्स आली नाहीये. प्रत्येक षटकारासाठी लायसन ग्रुप यांच्याकडून 100 रुपीजचं कॅश प्राइज. प्रेक्षक आमच्याकडे बघतायत, ते विचार करतात की पहिला येऊ द्या आधी, मग पारितोषिकाचं काय जे काय आहे ते बघू आपण. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकांमध्ये रन्स आले नाही आहेत. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. सिंगल रन्स या ठिकाणी जरूर आपण पाहिलं. सबमरीन डिलिव्हरी. महाकाली लाखोले यांच्याकडून देखील प्रत्येक षटकाराला 100 रुपये. नेक्स्ट बॉल. आणखीन एक चांगला चेंडू शरीरावरती आदळलाय. कैलास बिडू यांच्याकडून एका विकेटसाठी गोलंदाज साठी करताना 400 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. अशा प्रकारचे कॅश प्राइज येत राहिले तर समालोचन करायचं कधी. एका विकेटला 100 रुपये. चला, एक कोपरचे समर्थक आहेत आणि खरं तर या ग्रुपमध्ये कोपर संघाला देखील आपण पाहणार आहोत नेक्स्ट मॅच. परंतु कोपरच्या समर्थकाला मी सांगतो की कोपरचा मॅच नाही आहे, रावे आणि वडाव असा सामना सुरू आहे. परंतु रावे टीमचे कट्टर समर्थक आहेत. ते फिरून खेळलाय. मच नीडेड 4 रन्स या ठिकाणी जरूर आलाय दत्तगुरु
वडाव टीमसाठी. चला 12th मॅन आपण रिप्लेसमेंट करूया. चला ऑन स्क्रीन वरती एका छोट्या खरं तर दीदीला आपण पाहिलं डान्स करत असताना. ती देखील या क्रिकेटच्या सामन्यांचा आनंद घेते. आमचे वाशी गावातील परम मित्र अजिंक्य म्हात्रे चकुला यांच्याकडून देखील या स्पर्धेसाठी भरपूर शुभेच्छा आल्या. थँक्यू सो मच. खरं तर आजची चौथी रात्र आणि चौथ्या रात्रीत देखील अनिकेत म्हात्रे चकुला या नावाने खरं तर ज्यांना ओळखलं जाते वाशीचे आहेत, त्यांच्याकडून या स्पर्धेसाठी भरपूर शुभेच्छा आल्यात. 5 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 2 विकेट्स गमावलेत. 52 धावांचा पाठलाग करत असताना टीम दत्तगुरु वडाव संघ मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. येणारे 3 षटक 18 चेंडू आणि विजयासाठी रन्स करायचे आहेत 47. पहा या चेंडूवरती जर का विकेट आली तर जगनदादा यांच्याकडून 300 रुपयाचं कॅश प्राइज. चला एटीएम जर का कुठे जवळ असेल तर इकडेच घेऊन या. चांगला फटका आहे तिकडे. नो बॉल घोषित केलाय. चेंडू मात्र चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हरला. ओर स्टेपिंगचा करता नो बॉल. चौकार +1 रन्स आलाय हा पंजा. होय जरूर. अजिंक्य म्हात्रे उर्फ चकुला वाशी यांच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. त्याचप्रमाणे शिवशाही मित्र मंडळाचे अध्यक्ष प्रतीक पाटील यांच्याकडून देखील खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. यावेळेस लेफ्ट केलंय. ठाऊक होतं रोहनला की हा चेंडू स्वेअर असेल. पण दत्तगुरु वडाव म्हटलं ना की रोहन म्हात्रे ही पॉलिसी शुअरिटी आहे त्यांच्याकडे. आदरणीय रमेश जनार्दन म्हात्रे बहिरीदेव अध्यक्ष सन्माननीय पाहुण्यांकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज प्रत्येक षटकारासाठी. सिंगल रन्स जरूर मिळेल. धावसंख्या स्कोर कार्ड वरती एका धावेने पुढे जात असताना पाहायला मिळेल. 12 रन्स. 12 धावा धावफलकावरती. जगनदादा यांच्याकडून 333 रुपये एका षटकारासाठी. पण षटकार येणार कधी? आज सुपर सॅटरडे आहे. सॉरी सुपर संडे आहे. काल सॅटरडे होता आणि हा संडेचा धमाका. परंतु लवकरच 12 वाजतील. 12 वाजून गेलेत. चला आम्हाला देखील वेळेचं भान नाही आहे. पण चांगली गोलंदाजी तिकडे पाहायला मिळाली. धावसंख्या त्याच ठिकाणी स्थिरावलेली. 12 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. सामना आता थोडा फसलाय दत्तगुरु वडाव टीमचा जर का आपण विचार केला तर. ऑन स्ट्राईकला समीरला आपण पाहतोय. नॉन स्ट्राईकला रोहनला आपण पाहतोय. चला एक षटकार येईल का? एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. पकडलाय झेल फलंदाज समीर म्हात्रेचा. संपलाय खेळ.
आदरणीय मिलिंददादा पाटील यांची उपस्थिती आपण अतिथी मंचकावरती पाहतोय। आजची चौथी रात्र या स्पर्धेची आणि चौथ्या रात्रीत देखील दादांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर दादांचा आभार मानावं तेवढं फार कमी आणि दादांच्या नेतृत्वात खरं तर ही स्पर्धा संपन्न होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय। विकेट गमावला समीर बाद झाला, तदनंतर नवीन फलंदाज बाहुबली म्हणून ज्या खेळाडूला संबोधलं जातं सुजल म्हात्रे। चला 333 333 रुपयाचा कॅश प्राइज षटकारासाठी असेल। जगन दादा ऑन फायर आहेत आज। गोलंदाज जय पाटीलला आपण पाहतोय सामना फसलाय, भरपूर फसलाय। 3 विकेट्स गमावलेत दत्तगुरु वढाव टीमने। इकडे जरूर आपण पाहिलं डीप कव्हर पॉइंटला आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू मात्र चाललाय सरळ सीमा पार। सुजलच्या बॅट मधून मच नीडेड 4 रन्स। या 4 धावांच्या मदतीने धावसंख्या आता स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल 16 धावा धावफलकावरती पाहतोय। 52चं टार्गेट चेस करेल का दत्तगुरु वढाव? तमाम प्रेक्षकांना पडलेला आहे एक मोठा प्रश्न। शॉर्ट पिच चेंडू आहे, पुलचा फटका, लाऊडली अपील। उत्साह अधिक होता, कॉन्फिडन्स थोडा कमी पाहायला मिळाला। पण अपील ही फक्त 2च ठिकाणी केली जाते, एक म्हणजे कोर्ट न्यायालय आणि दुसरं म्हणजे क्रिकेटचं मैदान। 13 चेंडू आणि 36चं समीकरण। आता सामना थोडा आणखीन जड होत चाललाय, रन्स येत नाहीये, डॉट बॉल भरपूर पाहायला मिळत आहेत। अगदी असं आपण म्हणूया की पकड मजबूत आहे भवानी फायटर्स रावे संघाची। या टीमने भरपूर प्रभावित केलंय। दीक्षित टीम मध्ये जर का असता तर आणखीन होप्स असते, आणखीन मित्रमंडळी चान्सेस असते, परंतु हरकत नाहीये, जे आहेत त्यांच्या सोबत तुम्हाला लढावं लागेल। बॅटच्या मधोमध चेंडू आला नाहीये, सिंगल कंप्लीट आणि एकच मिळेल। मिलिंददादांची उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपण पाहिली। आजच्या रात्रीतून खरंतर दादा रजा घेत असताना आपल्याला पाहायला मिळतात आणि काल, परंतु सकाळी जरूर ते येतील बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमासाठी। दादांची उपस्थिती आम्ही जरूर पाहणार आहोत आणि दादांचं खरं तर घर फार दूर नाही आहे। आपल्या जर का व्यासपीठाचा विचार केला तर तिथून फक्त 5 मिनिटाच्या अंतरावरती खरं तर दादांचा निवासस्थान आहे आणि भीष्म पितामह म्हणून खरं तर आम्ही त्यांना संबोधतोय। त्यांच्याकडून आम्ही भरपूर वेळा मार्गदर्शन घेत असतो आणि अनेक वेळा त्यांचं खरं तर मार्गदर्शन आम्हास लाभलंय। असे आमचे सन्माननीय मिलिंददादा पाटील त्यांची उपस्थिती आपण पाहत होतात। मॅचचा जर का आपण विचार केला तर 2 षटकांचा खेळ संपलाय। 2 षटकांमध्ये 17 धावा आपण पाहतोय। आदरणीय वैभव जनार्दन म्हात्रे अर्थातच वैभव सरांचं शुभागमन मंचकाच्या दिशेने होत असताना आपल्याला पाहायला मिळेल। मी आमच्या संपूर्ण आयोजन कमिटीला विनंती करेल की आपण त्यांना आदरपूर्वक आपल्या व्यासपीठावरती घेऊन यायचं आहे। आदरणीय वैभव म्हात्रे सर यांचं शुभागमन अतिथी मंचकावरती होत असताना आपल्याला पाहायला मिळेल। ऑन स्ट्राइकला फलंदाज असेल सुजल म्हात्रे, नॉन स्ट्राइकला आपण पाहतोय रोहन म्हात्रे। समोरच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे, चेंडूला फील्ड करण्यात यश जरूर आलंय, सिंगल रन्स मिळाली। चला आता इक्वेशन आपण पाहूया। 11 चेंडू आणि 34चं समीकरण। या 11 चेंडूमध्ये 34 रन्स खरं तर जमा करायचे आहेत, मग किमान 4 षटकार यायला हवेत। 11 चेंडूमध्ये तुम्हाला 4 षटकार ठोकायचे आहेत, ते पॉसिबल होईल का, ते घडेल का? क्रिकेटमध्ये खरं तर असं म्हटलं जातं की
काही इम्पॉसिबल नाही आहे. आणि इम्पॉसिबल शब्दाचा जर का तुम्ही विचार केला तर पॉसिबल हा शब्द त्यात दडलेला असतो. अनिश्चितताओं से भरा हुआ खेल, जिसी का नाम है क्रिकेट, जहां सारे प्रेडिक्शन होते फेल, आपण भविष्यवाणी करू शकणार नाही आहोत. बालूचा चेंडू सरळ पाठवलाय सीमा पार. रोहन म्हात्रेचा ब्रँडेड या मॅच मधील दत्तगुरू वडाव संघासाठी हा पहिला षटकार. पारितोषिक लावणारे आता आहेत कुठे? कारण की 1000 रुपये महाकाल लाखोले आणि लायसन ग्रुप यांच्याकडून पारितोषिके आलेत. धावसंख्या 24, 10 चेंडू आणि 28 चं समीकरण, 10 चेंडू आणि 28 चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहतोय. शॉर्ट पिच, आणखीन एक. इट्स अ बॅक टू बॅक 2, सलगचा दुसरा षटकार. भैरीदेव देवस्थानचे अध्यक्ष आदरणीय रमेश म्हात्रे साहेब यांच्याकडून ह्या षटकारासाठी देखील 1000 रुपयाचं पारितोषिक, अर्थातच 2 षटकारांसाठी 2000 रुपयाचं पारितोषिक. लायसन ग्रुप कडून देखील या दोन्ही षटकारांसाठी पारितोषिक आलंय आणि महाकाल लाखोले यांच्याकडून देखील या षटकारांसाठी पारितोषिक आलंय. क्या बात आहे. खरं तर वढाव गावामध्ये जी यात्रा आपण पाहतोय त्याचे नियोजन प्रमुख आदरणीय रमेश म्हात्रे आणि खरं तर या स्पर्धेचं देखील ते सदस्य आहेत. धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल 30. 5 सलगच्या 3 षटकारांसाठी 2000 रुपयाचं कॅश प्राइज. अर्थातच या चेंडूवरती जर का षटकार आला तर 2000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. हो या षटकारासाठी खरं तर भाई म्हात्रे, सुजित म्हात्रे यांच्याकडून 2000 रुपयाचं कॅश प्राइज, त्याचप्रमाणे लायसन ग्रुप कडून 3000 रुपयाचं कॅश प्राइज आणि योगेश म्हात्रे अर्थातच ओम साई स्पोर्ट्सचे ओनर त्यांच्याकडून रोख रक्कम 2000 रुपयाचं कॅश प्राइज. क्या बात आहे. चला आता पैसे मोजायचे आहेत. पैशांचा अक्षरशः पाऊस होत असताना खरं तर पाहायला मिळेल. सलगच्या ह्या 3 षटकारांसाठी पारितोषिक भाई म्हात्रे यांच्याकडून 2000 रुपये, ओम साई स्पोर्ट्सचे ओनर योगेश म्हात्रे यांच्याकडून 2000 रुपये, लायसन ग्रुप कडून 3000 रुपयाचं कॅश प्राइज आणि प्रत्येक षटकारासाठी आलेले 1000, असे ते 3000, एकूण 10000 रुपयाचं कॅश प्राइज रोहन म्हात्रेसाठी. क्या बात है, क्या बात है. आदरणीय चंद्रास बाबूराव म्हात्रे यांच्याकडून दत्तगुरू वडाव संघ जर का हा सामना जिंकला तर 2000 रुपयाचं कॅश प्राइज. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 36. बॅटच्या रडार मध्ये होत नाहीये मिस टायमिंग. सिंगल कंप्लीट, 1 रन्स मिळेल. खरं तर बालूच्या गोलंदाजीवरती केलेलं आक्रमण आपण पाहिलं. चला प्रेक्षक कमाल कॅच पकडलाय का? आणि जर पकडला असेल तर त्यासाठी कॅश प्राइज असेल. धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल 37. 7 चेंडू आणि 15चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळेल. चला प्रेक्षक कमाल कॅश साठी जे पारितोषिक लावलं होतं ते देखील आपण देतोय.
या आमच्या लकी प्रेक्षकासाठी चांगला फटका आहे, परंतु रन्स घेतली नाहीये. 6 चेंडू आणि आता 15चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. चला लकी प्रेक्षकाकडे आपण जाऊया. प्रशांत म्हात्रे आमचे लाडके आयोजक सुजित भाईंच्या खरं तर आत्याचा मुलगा आहे, त्यांच्याकडून हे पारितोषिक 15 रन्स हव्यात. 500 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी मिळाले. पहा नाव सांगायचं आणि गावाचं नाव. अभिजित मोकल, गावाचं नाव कळवे. कळवे गावाचा खरं तर हा एक खेळाडू आहे. कसं वाटतंय तुला खरं तर हे 500 रुपयाचं पारितोषिक मिळालंय? बरं वाटतंय. कोणाला डेडिकेट करशील? टीमला. टीमसाठी खरं तर हे 500 रुपयाचं कॅश प्राइज तो डेडिकेट करणार आहे. थँक्यू सो मच. या संपूर्ण आयोजनाबद्दल तुझं मत काय? काय नाही, असं प्रकारचं पारितोषिक कधी तुला मिळालं होतं का? नाही. सो पहिल्यांदाच या लकी प्रेक्षकाला हे पारितोषिक मिळाले. मॅच ऑन. 6 चेंडू आणि विजयासाठी रन्स करायचे आहेत 15. क्या बात आहे. आमचे मुकेश भाऊंना तुम्ही व्यासपीठावरती पाहताय, ते देखील मनात विचार करतात, मी जर का क्रिकेटर झालो असतो तर कदाचित अशा प्रकारचं पारितोषिक मला देखील मिळालं असतं. परंतु हरकत नाही आहे. ते बाउन्सर खरं तर त्यांची शरीरयष्टी जर का आपण पाहिली तर त्या क्षेत्रामध्ये त्यांचं मोठं नाव आहे आणि त्यांना पाहूनच समोरचे खरं तर घाबरतात. अर्थातच शेतकरी आणि कष्टकऱ्यांचा बुलंद आवाज चंद्रास बाबूराव म्हात्रे, आपणास आमची विनंती असेल आपण मुख्य अतिथी मंचकावरती यावं. साहेबांना मी विनंती करतोय, साहेब आपण अतिथी मंचकावरती यावं. शिवसेना पक्षाचे खरं तर ढाण्या वाघ, मी साहेबांना विनंती करेल आपण अतिथी मंचकावरती यावं. मॅच ऑन. 6 चेंडू आणि 15चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहतोय. ऑन स्ट्राइकला रोहन म्हात्रे, नॉन स्ट्राइकला सुजल. पाहता लास्ट बॉल वरती सिंगल घेतली नाहीये आपल्या खेळाडू वरती, साथीदारावरती. खरं तर थोडा विश्वास द्यायला हवा होता, परंतु हे क्रिकेट आहे. रोहनला खरं तर माहिती आहे की मागच्या ओव्हरमध्ये बॅक टू बॅक 3 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत. तो कारनामा ह्या ओव्हरमध्ये देखील करण्याचा प्रयत्न, हा कॉन्फिडन्स हवा आहे. आदरणीय चंद्रास साहेबांचं शुभ आगमन मंचकावरती होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. समोरला क्या बात आहे. आणखीन एक षटकार आणि या षटकारासाठी देखील भैरदेव देवस्थानचे अध्यक्ष आदरणीय रमेश म्हात्रे साहेब, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य साहेबांकडून तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज. पहा आज दिवाळी आहे रोहन म्हात्रेची. चला लायसन ग्रुप आणि महाकाल लाकोले यांच्याकडून देखील प्रत्येकी 100 रुपयाचं कॅश प्राइज. चला जगन दादा यांच्याकडून आत्ताच्या चेंडूवरती जर का षटकार आला 333 रुपयाचं कॅश प्राइज. क्या बात आहे. धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल 43. 43 ला 3 चेंडू बाकी असतील 5, तर रन्स करायचे आहेत 9. 5 चेंडू मध्ये 9 रन्स हवे आहेत. कोण जिंकणार ही लढत? धगधग हृदयाचे ठोके जरूर वाढतात. टॉस साठी आपण आमंत्रित करूया पेन कोलीवाडा, मुद्दुशेठ 11 पेन कोलीवाडा आणि कोपार. आणखीन एक षटकार. क्या बात आहे. खरं तर हा खेळाडू आज बरसलाय. विस्फोटक केली मैदानाच्या आतमध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. या षटकारासाठी देखील सन्माननीय रमेश म्हात्रे यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज. लायसन ग्रुप आणि महाकाली लाखोले यांच्याकडून देखील 100 रुपयाचं कॅश प्राइज आणि आमचे जगन दादा यांच्याकडून देखील या षटकारासाठी 333 रुपयाचं कॅश प्राइज.
चेंडू बाकी असतील 4 आणि रन्स करायचे आहेत 3. 4 चेंडू आणि आणखीन एक जर का षटकार आला तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज. शॉर्ट पिच आहे, फटका फसलाय की मॅच फसलाय. होय, आता मात्र हृदयाचे ठोके वाढणार आहेत. लास्ट 3 बॉल, 3 ची आवश्यकता. पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त. सामना संपला नाहीये, मॅच संपली नाही. पण तू रोहनची इनिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. पाहिजेत बघा. आज मैदान पेटवलंय, आज मैदान तापवलंय या गड्याने. द वन मॅन आर्मी, द वन मॅन आर्मी, द वन मॅन टायगर. खरं तर दत्तगुरु वडावचा हा एक विस्फोटक खेळाडू ज्याने आज अक्षरशः मैदान गाजवलाय. हर हुई बाजी को जीतने वालों को बाजीगर कहते हैं. आणि हा बाजीगर खेळाडू आहे. काय जबरदस्त इनिंग साकारलंय. अक्षरशः मैदानाच्या आतमध्ये षटकारांचा पाऊस. परंतु सामना संपला नाहीये सुहास सर. मॅच फिनिश झाली नाहीये. जोपर्यंत शेवटची रन्स, जोपर्यंत शेवटचा चेंडू मैदानात पडत नाहीये तोपर्यंत हा सामना संपणार नाहीये. व्हॉट अ फंटास्टिक मॅच, व्हॉट अ सुपर मॅच. काय जबरदस्त सामना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. खरं तर आयोजकांनी जे ध्येय पाहिलं होतं ते आता मात्र सत्यात उतरत असताना अशाच प्रकारचे सामने पाहायचे असतात प्रेक्षकांना. आणि तो हा सामना प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलाय. मॅच आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. काय जबरदस्त मॅच. सामना मैदानाच्या आतमध्ये दोन्ही बाजूने आता पाहायला मिळेल. शेवटचे 3 चेंडू विजयासाठी रन्स करायच्या 3. बॅटच्या रडार मध्ये येत नाहीये. सिंगल होईल का कंप्लीट. त्या ठिकाणी 1 रन्स मिळाली. पहा, युद्धामध्ये ज्याप्रमाणे हातातून तलवार खाली पडावी ना तशा प्रकारचं चित्र ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या हातातून बॅट निसटली परंतु सिंगल रन्स कंप्लीट केले. 2 रन्स 2 बॉल. हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये भरपूर वेळा अशा प्रकारचे सामने आपण पाहिलेत. आमचे दोन्ही 12th मॅन्स आता आपल्या खुर्चीवरून उभे राहिलेत. खरं तर जे खुर्चीवरती बसले होते ते आता उभे आहेत. पहा, गुड्डूने जर का मॅच फिनिश केली तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज सुजित भाई म्हात्रे यांच्याकडून हे पारितोषिक दिलं जाईल. 2 बॉल 2 पाहिजे. 2 चेंडू आणि 2चं समीकरण. खरं तर विद्यमान अध्यक्ष गणेश म्हात्रे साहेब देखील अगदी जवळून तो सामना पाहतायत. मॅच ऑन. 2 चेंडू 2 ची आवश्यकता. कोण जिंकणार हा सामना, वडाव की मग रावे. हो, त्या ठिकाणी स्क्वेअर कटचा फटका. सिंगल कंप्लीट. 1 मिळाली आणि आता हृदयाचे ठोके वाढतील. लास्ट बॉल. 1 ची आवश्यकता. चला महेंद्र, आमचे शिर्की चाल नंबर 2 चे आमचे मित्र आहेत. आपण कुठे असाल तर अतिथी मंचकाच्या इथे यायचं आहे आपण. लास्ट बॉल. 1 ची आवश्यकता. खरं तर आम्ही सामना पाहिला होता चिरनेरच्या मैदानावरती. विंदने आणि कलवे ऑन स्ट्राईकला. गोट्या देखील होता. तो बाद झाल्यानंतर राज आला आणि राजने तो सामना गमावला. चेंडू डॉट बॉल आला होता. बऱ्याच वेळा असं आपण पाहिलंय. परंतु या स्पर्धेमध्ये काय घडेल, ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या हृदयात काय सुरू असेल. धगधग धगधग. फासल्या फासपूस करताना असं म्हणावं लागेल. तुम्हाला काय वाटतंय. नाही सर, खरं तर अगदी उत्कंठ वाजवणारा सामना आहे बघा. तिथे आपल्यापेक्षा ज्ञानेश्वरच्या मनामध्ये काय चाललंय हे महत्वाचं असणार आहे. थँक्यू. आम्ही थांबतोय. तुम्ही पाहत राहा. बोला गणपती बाप्पा. छत्रपती शिवाजी महाराज की.
एकची आवश्यकता असताना हा सामना गमावलाय. ही मॅच जिंकले. हा सामना टी शर्ट काढायचा नाही मित्र प्लीज. चला रावे संघ प्लीज. बालू यस फायटर रावे संघ जरूर कौतुक असणारा रावे संघाचं सर. ज्या पद्धतीने बघा इथे काय खेळ करताय. वा रे वा. एक बॉल एक धाव असताना सुद्धा इथे बघा रोमांचक